ज्ञानेश्वरी वाचावी ज्ञानेश्वरी डोळा पाहावी पंढरी ज्ञान होया ज्ञानाशी ऐसा वरया टिकेशी ज्ञान होय मूढा अति मूर्ख त्यात कडा ज्ञान होय अज्ञानासी ऐसा वरया टिकेशी वाचिल जो कोणी जनी त्यासी लोटांगणी ज्ञान होय अज्ञानाशी ऐसा वरया टिकेशी विठ्ठला वाचावी ज्ञानेश्वरी डोळा पाहावी पंढरी ज्ञान होय अज्ञानाशी ऐसा वरया टिकेशी समचरण सरोजम सांद्र नीलांबुदाभम जगन निहित पाणी मंडन मंडनाना तरुण तुलसी माला गंधर्म गंजनेत्रम तदैवरहासं विठ्ठलं चिन्तयामि ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाजलो पावन झालो चराचरी शेवरागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा आहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा वचने का कमलापती माझी रंकाची विनंती करतो कथे काळी
आपण असावे जवळी मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवाची वाचावी ज्ञानेश्वरी डोळा पाहावी पंढरी ज्ञान हो या ज्ञानाशी ऐसावर या टिकेशी प्राप्त प्रसंगी निवडलेला अभंग नामदेव महाराज यांच्या दासी म्हणून ज्या जीवन जगल्या पण दासी जरी असल्या तरी भगवंतावर त्यांचा ताबा होता अशा उच्च कोटीच्या भक्त असलेल्या जनाबाईंचा आहे जनाबाई या भागामधून यज्ञ यावत मानवाला उपदेश करतात आणि उपदेश करत असताना जनाबाईंनी आपल्याला सांगितलं तुम्ही मानव म्हणून जर जन्माला आलेले असाल तर तुम्ही काय करा वाचावी ज्ञानेश्वरी असा उपदेश जनाबाईंनी केलेला आहे ते आपल्याला बघायचं आहे. तत्पूर्वी सगळ्यांना ज्ञात आहे भगवंताच्या इच्छेने साधू संतांच्या आशीर्वादाने समस्त ग्रामस्थ मंडळी उंबरकरांच्या वतीने चालत असलेला अखंड हरिनाम सप्ताह त्या वतीने आजचा 4था दिवस आहे. 4थ्या दिवसाची कीर्तन सेवा भगवंताच्या इच्छेने माझ्याकडे आली. मुक्ताबाईचा विना सप्ताह बरोबर आहे का नाही. आता निमित्त कोणतं का असेना निमित्ताला किंमत दिल्या जात नाही हरिनामाला किंमत दिल्या जाते बरोबर आहे का नाही. दातार तुकोबारायांनी तर खरं त्याला म्हटलंय. कुणाला म्हटलंय नारायण नारायणा स्मरवी ऐक नाही रोजची एक दाता जाणा. अन्नदान करणारे आहेत. अन्नदान सगळ्यात उच्च दान आहे बरोबर आहे का नाही. कारण जर पंक्तीच नसल्या तर आपण भजन कशाच्या जीवावर करणार आहे. जर सप्ताहात पंगत नसेल मला सांगा सप्ताहात पंगत असावी का नसावी. पंगत नसेल ते भजने काय झाडपाला कोणी काय रामचंद्राच्या प्रभूच्या सैन्याचे वांगे थोडेच आम्ही काय अर्थ लागतं का नाही. ते प्रमाण नाही महाराज पण ते असं म्हटलं जातं जरी झाला संन्यासी माध्यान्ह काळी तोंडवाशी. संन्यासी जरी झाला तर दुपारा त्याला काय लागते खायला लागतं भूक लागतेच त्याला बरोबर आहे का नाही. पंगत अन्नदाता आहे. अन्नदानही श्रेष्ठ दान आहे. मला सांगा सप्त्यात पंगत असावी. सप्त्यासाठी पंगत का पंक्तीसाठी सप्ताह. सप्त्यासाठी पंगत का पंक्तीसाठी सप्ताह. असं तुम्हाला कसं असं काही म्हणजे अशा कळू नका. जास्त काय लांब नाही आपलं गाव फक्त नदी आडवी आहे. मला सांगा सप्ताहासाठी पंगत का पंक्तीसाठी सप्ताह. सप्ताहासाठी काय पंगत पण बऱ्याच गावात पंक्तीसाठी काय व्हायला मला मला पुढे नाही. तुम्ही पहा लोक विचारतात अहो आमच्या गावचा सप्ताह असा झाला पहिल्या दिवशी गुलाबजाम दुसऱ्या दिवशी श्रीखंड तिसऱ्या दिवशी जिलाबी चौथ्या दिवशी बासुंदी पाचव्या दिवशी शिर्यापुरी. आमच्या सप्त्यासाठी पंगत का पंक्तीसाठी सप्ताह. त्या सप्ताहात नामस्मरण किती झालं सांग. त्या सप्ताहात कीर्तन कसे झाले सांग. त्या सप्ताहात कथा कशी झाली सांग. त्या सप्ताहामध्ये ज्ञानेश्वरी पारायणाला किती लोक बसले ते सांग. पंगतच सांगितो. पंक्ती आमच्या अशा 10 पोते गहू लागतात. काय होते 10 पोते गहू लागले. अन्नदान पाहिजे महाराज. अन्नदाता श्रेष्ठ आहे पण त्यातल्या सगळ्यात श्रेष्ठ दातृत्व तुकोबारे म्हणतात नारायणा स्मरवी आहे का नाही. महाराज तो नारायणाचं स्मरण करून आणतो तो सगळ्यात श्रेष्ठ काय आहे दाता आहे. निमित्त कोणतं का असेना नामस्मरण होण्याला किंमत आहे. विठ्ठल अनेक प्रकारे म्हणून
आहे का नाही? आता मुक्ताबाईचा अधिकार मला वाटतं तुम्ही ऐकलाय असेल, झालाय असेल. मुक्ताबाईचं नाव म्हटल्यावर मुक्ताबाईचा खूप मोठा अधिकार आहे, खूप मोठा अधिकार आहे. मला एक लक्षात घ्या, ज्ञानोबा बोल नका काय झालं, बोल नका, खाली बसा, बोल नका. कुंकू लावायचं कोण आणले का खेळ मध्ये ते काय सकुरुंबा आहे का ते वाघ हिंसा आहे का ते वाघ घुगऱ्याने याच्या बाहेर कीर्तने नाही. राग मानू नका. कीर्तनामध्ये भागवतामध्ये कुंकू लावू जाऊ नका, बोल जाऊ नका. कारण कीर्तनी बडबड कोणी भेटू तो होई येईल जन्मा. नदीत साचलेल्या पाण्याची जर भेटको व्हायची असेल पुढच्या जन्मात तर कीर्तनात बोलत जा. परंतु मला आवडलं नाही महाराज, एक लक्षात घ्या, मात्र मला दीडच तास कीर्तन कर, तासच वर कर, त्याच्यात माझ्यात मग नको असं रिकाम आहे का नाही. काय चालू होतं आपलं, तेच काळजी होतं, तेच आज बरोबर आहे का नाही. एक लक्षात घ्या, मुक्ताबाईचा अधिकार काय, महाराज ज्ञानोबरायांचा अधिकार बघा. काय अधिकार आहे ज्ञानोबरायांचा? ज्ञानोबरायांच्या महाराज एक लक्षात घ्या, एखादा महात्मा होऊन गेल्याच्या नंतर त्यांचं वर्णन होतं ना, पण ज्ञानोबरायांचं वर्णन महाराज अगोदर झालं. कोण शंकराने ज्यांचं वर्णन करावं, महाराज असे संतच नाही की ज्यांनी ज्ञानोबरायांचं वर्णन केलेलं नाही. सगळ्या संतांनी वर्णन केलं, सगळं तोड भरून वर्णन केलं. तुकोबाराय असो, नाथ महाराज असो, नामदेव महाराज असो, बरोबर आहे होते नामदेव महाराज असो, सावता महाराज असो, गोरबा काका असो, तुकोबाराय असो, महाराज काय वर्णन सगळ्या संतांनी वर्णन केलं. ज्ञानाचा सागर सखा माझा, आणि विशेष माझा म्हणून केलंय. साधकाचा माय साधकाचा मायबाप दरुशने हरिताप सर्वाभूती सुखरूप ज्ञानोबा माझा. पुढे सगळं चालविले जड भिंती, हरली चांगल्याची भ्रांती, मोक्ष मार्गीचा सांगाती. ज्ञानोबा माझा, माझा ज्ञानोबा. सगळ्या संतांनी महाराज आपुलकीने माऊलीचा अधिकार काय वर्णन करावा. तुकोबारायांनी मला वर्णन केलं. तुकोबाराय म्हणतात तुका म्हणे नेनो म्हणून ठेवली पायी डोई. हा अधिकार त्या ज्ञानोबरायांचा आहे. ते ज्ञानोबराय जगाला कळाले. जगात ज्ञानोबरायांची, मला ज्ञानोबरायांचा झेंडा फक्त महाराष्ट्रापुरता नाही, भारतापुरताही नाही. उभारे ना ध्वज पताका उभारली, कीर्तीची पताका ज्ञानोबरायांची. पण मला एक सांगायचं, ज्ञानोबरायांचा अधिकार खूप मोठा आहे.
आपल्यासारख्या आपण वर्णनही करणं शक्य नाही, पण ते ज्ञानोबा जगाला कळाले ते मुक्ताबाईमुळे कळाले. अजिबात माहित नसते पडले आपल्याला कोण ज्ञानोबा आहे, कुठा अवतार घातला, कोणते ज्ञानोबा आहे, काय माहिती नसतं पडले. नसतं पडलं माहिती. काय नसतं पडलं माहिती? त्याचं कारण आहे ज्ञानोबा आले उद्धार करतात, म्हणजे स्वतःचा नाही, जगाचा काय करायचा, उद्धार करायचा. माऊली ज्ञानोबा म्हणतात तयाही कर्तव्य असे उरले लोकालागी देखे प्राप्तार्थ राहिले, जे निष्कामता पावले तयाही कर्तव्य असे उरले लोकालागी. मला स्वतः जरी प्राप्त करून झालेले असले तरी सगळ्यांचा उद्धार करावा. ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले, ब्रह्ममूर्ती ब्रह्माची एकरूप झालेले संत, मूर्तिमंत ब्रह्म झालेले संत पण जगी अवतरले. आणि कशासाठी अवतरले? उद्धराया आले. दीन जना किंवा जड जीवा अशा प्रकारचे ज्ञानोबा आहे. पण आपल्या लोकांना महत्व कळालं नाही. आपण चेष्टा सुरू केली, निंदा सुरू केली. आपण तुम्ही म्हणता आपण होतो का? आपण होतो का? ज्ञानोबाला त्रास द्यायला आपण होतो का? नव्हतो येऊ कशावरून? म्हणजे ज्ञानोबाला आपण त्रास द्यायला नव्हतो हेही कशावरून? आपल्याजवळ काय आपण काय ते प्रमाणपत्र आणलंय का की ज्ञानोबाला मी त्रास दिला नाही? असू ना कदाचित, काय सांगा, मला वाटतं नसूच. कारण ज्ञानोबाला त्रास दिलेले पुन्हा जन्माला नाही आले. लोकांनी त्रास द्यायला सुरुवात केली आणि मग ज्ञानोबांना जास्त ते अनावर झालं. लोकांचा त्रास, अरे आमचा उद्धार आपण करायला आलो आणि यांनी आपल्याला त्रास द्यावा. कोणाचं चांगलं करायला गेलं तेच आपल्या मागाला गेला गेलं, माणसाला वैताग येतो. कंटाळले ज्ञानोबा झोपेत गेले आणि दरवाजा बंद केला आणि शपथ खाल्ली, आता बाहेर यायचं नाही. बस कुणाचा उद्धारही करायचा नाही, कुणाला भेटायचं नाही, कुणाला बोलायचं नाही, कुणाच्या शिवाय खायच्या नाही. एकांतात मस्त राहायचं, आनंद भोगायचा आपला आपण आनंद भोगत बसायचं. असं अलग लक्षात ज्ञानोबारायांच्या बसले. ज्ञानोबाराय जरी आज जाऊन बसले पण तळतळ कुणाला सुरू झाली? आपल्याला नाही झाली. तिथल्या म्हणजे त्यावेळेच्या लोकांना तळतळ सुरू झाली नाही. त्यांना तळतळ का सुरू झाली नाही? कारण त्यांना त्याचा पुढचा फायदा कळतच नव्हता. पण ज्ञानोबाराय जर ताटी लावून बसले की याचं काय नुकसान होणार आहे? महाराज काहीला ताटी लावून बसवावं लागतं आणि काहीला ताटीतून बाहेर काढावं लागतं. हे आपल्याला काही कळत नाही. त्याचा फायदा तोटा ज्याला कळतो तो लाखो करोडो रुपये खर्च करून ही क्रिया करतात. आता माझा एक कार्यक्रम झाला, आता या मागच्याच मला वाटतं 15 दिवस झाले असतील. सगळे लोकांची एकच चर्चा होती. वाटेवर चर्चा, घरात चर्चा, गावात चर्चा, टीव्हीवर चर्चा, मोबाईलवर चर्चा. कोणती? येणार आणि तो चालू होत ना, चर्चा चालू होती. बोल नका. हे निवडणूक चालू होती, बरोबर आहे का नाही? त्या निवडणुकीत काही उमेदवार उभे राहिले. एका 50-50 अर्ज भरले. काही उमेदवार उभे राहिले. काही उभे राहिले तर त्यांना कोणी पैसे म्हणलं नाही, उभं राही म्हणलं नाही. ते मनानच उभे राहिले, मनानच बसली. काही बसले नाही तर मग हसली. झाले ना, सगळे थोडे निवडून येत असतात, राहिले उभे. पण महाराज काही नुसता फॉर्म भरला की पुढच्या पार्टीला करोडो रुपये द्यायला तयार. तू काय कर फक्त मागे. कारण त्याचा कळत होतं की हा जर तिथं उभा राहिला तर आपलं काय नुकसान होणार आहे. आणि एखाद्याला उभं नाही राहायचं
एखाद्याला उभं नाही राहायचं, त्यालाही लाखो रुपये देऊन उभं केलं, कारण त्यांना माहित होतं की उभं राहिलं तर आपला काय होणार आहे, फायदा होणार आहे. तसं ज्ञानोबा जर आत बसले तर काय नुकसान होणार हे सामान्य जीवाला कळत नव्हतं, पण हे कळालं मुक्ताबाईला. मुक्ताबाईच्या लक्षात आलं की जर ज्ञानोबा टाकी लावून बसले तर जड जीवाचा आईचा अंतःकरण आहे महाराज. आणि म्हणून म्हटलंय अद्यत्रय जन जन्मालाही अंगको मोठा इतिहास आहे. आणि म्हणून मुक्ताबाईंनी काय केलं, ज्ञानोबारायाला विनंती केली, बाहेर या बाहेर या. ज्ञानोबाराय बाहेर यायला तयार नाही. त्यावेळेला मुक्ताबाईंना आपला चाबूकच काढला महाराज. आणि कुणाला बाहेर काढायला, शब्दाचा चाबूक काढला आणि मुक्ताबाईनं सुरुवात केली. काय करता आला साधू म्हणून तुम्ही एखाद्या माझ्यासारख्या एखाद्या सामान्य माझा म्हणून पाहता काय महाराज का तू घबराईल का तू, आणि घबराईल तर तू महाराजच कशाला आला महाराज ज्ञानोबारायला आज्ञानी राहायला नाही, ज्ञानाचे सागर असलेले ज्ञानोबाराय. आणि मुक्ताबाईनं बोलायला सुरुवात केली. वरी भगवा झाला नाही, अंतरी वश्य केला कामी, त्याला म्हणून साधू जगी विटंबना बाधू. बाहेर आलो असतो लोक त्रास देतात, लोक खूप त्रास देतात. लोकांनी त्रास द्यावा लोकांचा धर्म, आणि लोकांवर दया दाखवावी असा तुझा धर्म. जर त्रास देणाऱ्या लोकांना दया दाखवत नसेल तर मुक्ताबाई म्हणतात त्याला साधू म्हणूच नये. संत तोची जाना जगी जगी विरक्त तुझी जाना, मिथ्या कल्पना मागे सारा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा. मुक्ताबाईनं बोलायला सुरुवात केली. वरी भगवा झाला वगैरे महाराज ज्ञानोबारायला बोलून बोलून मुक्ताबाईनं बाहेर काढलं. आणि नंतर ज्ञानोबारायांनी ज्ञानेश्वरी लिहिली. मला सांगा ज्ञानेश्वरी आपल्याला ज्ञानोबारायामुळे का मुक्ताबाईमुळे? मुक्ताबाईमुळे. ज्ञानोबारायाचे उपकार तर आहेतच आहे, पण ज्ञानोबारायांनी मला एक सांगा, तुम्हाला एखाद्या गावात महाराज आणायचा आणि तो महाराज येत नाही, येत नाही का नाही, येत नाही. मोठा महाराज येत नाही, मोठा महाराज येत नाही. काय येत नाही? मोठा महाराज आणि गावात येत नाही. काय येत नाही? मोठा महाराज गावात येत नाही. काय येत नाही? काहीच येत नाही. नाही, मोठा महाराज गावात आपण आग्रह करूनही येत नाही. काय येत नाही? कुठं अडतंय? वशिला नाही. अडतंय कुठं?
अडतंय कुठं मानद अर्थ ना मला आपल्याला वाटत नाही का दररोज चोरी करा ना वाटतंय ना पण अडतंय ना आपलं आणि मग तो येत नाही एखाद्यानं माझा आग्रह करून आपल्या गावात ती व्यक्ती आणली आणणाराचे उपकार आहेत का नाही काय महाराज किती उपकार आहेत ते देवालाच माहित आता म्हणजे ते असं सिद्धांत नाही उगा दृष्टांत सांगितला आणि दृष्टांताचा विचार एकांगी असतो सर्वांगी करू नये उपकार झालेले आहेत ज्ञानेश्वरी आपल्यापर्यंत आली कुणामुळे आली मुक्ताबाईमुळे काय उच्च अधिकार असेल मुक्ताबाईचा महाराज चांगदेवासारख्या पूजेच्या मुक्ताबाईनं करावा काय चांगलं देव म्हणे आजी जन्मा आलो गुरु पुत्र झालो मुक्ताईचा 1400 वर्ष जगलेले चांगदेव सुद्धा ज्या माऊलीला गुरु म्हणतात मुक्ताबाई ज्ञानोबरायांना बाहेर आणून मग पुढचं ज्ञानोबरायांचं कार्य सुरू झालं अनेक ग्रंथ ज्ञानोबरायांनी केले आहे का नाही महाराज अनेक ग्रंथ हरिपाठही ज्ञानोबरायांनी केला आहे का नाही पण सगळ्याच संतांनी जो ग्रंथ उचलून धरला तो ज्ञानेश्वरीला उचलून धरलं काय फायदा मला त्या ज्ञानेश्वरीचा काय फायदा आहे ज्ञानेश्वरीचा महाराज जर आपलं जीवन सफल करून घ्यायचं असेल जीवन सफल कशाला झालं म्हणावं कशाला जीवन सफल झालं म्हणावं ऐका पैसा भरपूर मिळाला माणसं म्हणतात त्याचं चांगलं झालं हो नाही कल्याण झालं पैशाची भरपूर झालं काय म्हणतात त्याचं काय झालं कल्याण झालं त्याला घर मोठं बांधलं त्याचं काय झालं कल्याण झालं ज्याला गाडी गोडी त्याचं कल्याण झालं ज्याला मुलगा झाला त्याचं कल्याण झालं आता हे आपल्या कल्याणाच्या व्याख्या असतील संतांनी याला वास्तविक कल्याण मानलेलं नाही ज्याला भगवत प्राप्ती झाली त्याचं खरं कल्याण झालं तुकोबाई ज्ञानोबाई म्हणतात तो खरा भाग्यवान आहे भाग्यवंत मनोतया शरण गेले पंढरीराया तरडे तर ते हा भरवसा नामधार करता ठसा असं त्याला भाग्यवान म्हणण्यात आलं परत आपलं उद्धार जर करून घ्यायचा असेल तर तुकोबाईच्या प्रमाणे त्याची सर्गी जर झाला सफळ व्यापार त्याच्या मागचं काय हरियाला आदर्श ते मागचं येत नाही पुढचं तसंच येत जाते त्याच्या मागचं काय अभंग कोणता आहे गुड म्हणजे याचं कोणतं आहे गंटी महाराज त्याची सगळी झाला सफळ व्यापार त्याचा व्यापार सफळ झाला सतविरा हरी जी हृदय मंदिर त्याची सरली सफळ व्यापार साधवीला हरीची हृदय मंदिरे एक लक्षात घ्या तुम्ही बाजारात जर गेलं तर आपलेच खिशाचे पैसे कामाला येतात नाही पाहुणा येणार होता तो देणार होता कधी कधी घेऊन येणार लागते कारण जो देणार होता तो आलाच नाही तसं कीर्तन करायला त्याच्या जवळच प्रमाणे कामाला येतात साखरीला आली
ज्याला बाजार करायचा त्याने खिशात पैसे घेऊन जावे, ज्याला कीर्तन करायचं त्याने गाता ज्ञानेश्वरीचं पारायण करून जावे. अशा प्रकारे त्याचं जीवन सफल झालं. आणि त्याला उत्तरही संतांनी दिले. तुकोबारायांनी त्यात रावणाचं सुद्धा वर्णन केलं, पण रावणाचं वर्णन रावणाची विशेषता सांगण्याकरता नाही, तर त्याचं जीवन फेल कसं, बोलकट कसं गेलं, व्यर्थ कसं गेलं सांगा. ते कवळी केली नाही तुका म्हणे ज्याची संपदा एवढी, सांगा ते कवळी केली नाही. कशा प्रकारे त्याचं जीवन सफल झालं, ज्यानं भगवत प्राप्ती करून घेतली. धन्य जगी तोची एक हरिरंगी नाचे, रामकृष्ण वासुदेव सदा स्मरेवाचे. संतांनी आपल्याला उपदेश सुद्धा केला. आल्यानो संसारा तुम्ही एक करा, मुक्ती मार्ग हळूची धरा, काळदंड कुंभई हाताना फोरा, कार्य अपराध कशिना नाही त्या यमाशी करुणा, बाहेर काढिता कुळी प्राणा, कोडाळ पंपळी जायचा जाण्या चोर यातना दर्जेवरानी खूप सुंदर वर्णन आलं. आणि म्हणून त्याचं जीवन सफल झालं, ज्यानं भगवत प्राप्ती केली. मग आपल्याला जर जीवन सफल करायचं असेल तर भगवत प्राप्ती करावी लागेल. पण भगवत प्राप्ती करायची असेल तर साधन करावं लागेल. मला बिना साधनाचा देव भेटत होत नाही भेटत. त्याच्याकरता काय करावं लागतं? साधन. मला एखादा सामान्य संसारातला विषय मिळवायचा असेल तर प्रयत्न करावे लागतात, फुकटच मिळतंय. सामान्य नासका विषय मिळवायचा असेल नाशिवंत, त्याच्याकरता प्रयत्न करावे लागेल. तर अविनाशी पद प्राप्त करायचे फुकट कसं काय मिळेल? मागे बहुता जन्मी हेची करीता आलो आम्ही, अनंत जन्म आम्ही काय केलेली आहे? साधना केलेली आहे. आणि खूप कष्टाने ती साधना केलेली आहे. पण महाराज आमचं कोणी एवढे कष्ट होत नाही. आता होतात काय एवढे? आता अष्टांग योगाची साधना करायची, 6व्या अध्यायात योगाचं वर्णन आलं आहे का नाही? शुचो देशे प्रतिष्ठाप्ये, अशा प्रकारचे स्थान कसं असावं वगैरे वगैरे वर्णन सगळं आलं. आता आपल्याकडून योग साधना शक्य आहे का? आसनावर बसणं. आपण कीर्तनात बसलो तर आज अष्टांग योग करतो. योगाचे हात हे अंग होतात कीर्तनात बसले की, आज माझ्या मोळ्या जातात. एका आसनावर महाराज अनेक दिवस बसणं शक्य आहे का आपल्याला? शक्य नाही. कोणतं साधन करणं शक्य आहे? म्हणून महाराज जनाबाईला कोणीतरी विचारलं काय करावं. जनाबाईने फोकस ज्ञानेश्वरी काहीच करू नका. तुम्ही काय करा? ज्ञानेश्वरी वाचा, ज्ञानेश्वरी वाचत राहा. ज्ञानेश्वरी हा म्हणून याचं दुसरं एक कारण आहे. आता गीता जयंतीचे चालू आहे. उद्याची येणारी एकादश आहे ना, त्या एकादशीच्या दिवशी गीता भगवंतांना अर्जुनाला सांगितली. एकादशी आता उद्याची गीता जयंती आहे. मला ते तुमचा शेवट दशमीला होतोय का? तुम्ही म्हणले मग कोणतरी म्हणे तिथीचा आमच्या कोणती तिथी काय? मला याच्यासारखी कोणती पवित्र तिथी आहे? कारण सगळीकडे गीता जयंतीचे कार्यक्रम काय आहेत? आता
बरोबर तुमचा मुद्दा तसा गीता जयंती त्याच्यात आनंद पारावार नाही पदशीर पुन्हा ऐका बरोबर एकादशीच्या दिवशी गीता जयंतीचा जन्म झालेला आहे आणि गीता म्हणजे ज्ञानेश्वरी बरोबर आहे का नाही गीतेची ज्ञानेश्वरी संस्कृत भाषा जगाशी कळेना म्हणून नारायणा करुणादी गीता संस्कृत मध्ये आहे संस्कृत भाषा आपल्याला कळत नाही म्हणून देवाला दया आली ज्ञानवराचा अवतार झाला गीता काय केली भावदेवनी वाचे ज्ञानेश्वरी कृपा करी आली तुमके आपण श्री विष्णू श्री गीता हा प्रश्न त्याची ज्ञानेश्वरी वाचे वत्ता साचे त्याची ज्ञानेश्वरी त्याची म्हणजे गीता त्याची गीता आणि ज्ञानेश्वरी जोडली वाचत राहो कळाली नाही काही हरकत नाही वाचत राहो काय त्या ज्ञानेश्वरीचा काय विषय आहे ज्ञान कसं होतं ज्ञानेश्वरीला ज्ञान होतं का ज्ञान होण्याकरता मला स्वतःची जाण असावी लागते ज्ञान म्हणजे काय सोपं आहे का ज्ञान म्हणजे काय कीर्तनात बोलतो ते काय तेवढं ज्ञान आहे का ज्ञान काय आहे ज्ञानाचं वास्तव स्वरूप काय आहे सत काय आणि असत काय याचा निवाडा ज्याला होतो त्याला विवेक म्हणतात विवेकानं निवाडा होतो सत काय आणि असत काय असताला लाथ मारून सत्याचा स्वीकार करतो त्याला वैराग्य म्हणतात आणि ते सत अंतःकरणात स्थिर झाले की त्याला ज्ञान होत झालं म्हणतात ज्ञान आहे का सताचा विचार आहे का त्याला ज्ञान कसं होतं कसं काय म्हणू शकतात ज्ञान होतं भगवत प्राप्ती होते कसं म्हणू शकतात त्याचं उत्तर असं आहे ज्ञानेश्वरी हा ग्रंथ पहिल्या अध्यायात काही विषय झालेला नाही पहिला अध्याय माऊलीने 11व्या अध्यायात गोष्ट टाकली की पहिला जो अध्याय तो शास्त्र प्रवृत्ती प्रस्ताव पहिला अध्याय फक्त गीता शास्त्र कशा करता निर्माण झालं ते सांगण्याकरता आला आता काही अडचण नाही तुम्हाला झोपायचं असलं तरी झोपा काही मी तुम्हाला म्हणणार नाही पण विनोद सांगणार नाही भरपूर मी विनोद सांगतो हसवायचे लोक पण काय मला तुकोबरायचं प्रमाण तुकोबराय म्हणतात कथी चावटीचे बोल हिंग क्षीर मिथ्या फोल तुकोबरायने त्याचं प्रमाण वापरले नो हे विनोद उत्तर केले रंध्रावयाचार त्याची आवडते उदय तुकोबरायने त्याच्यावर खूप सांगितलंय आहे का नाही जाऊया पहिला अध्याय फक्त शास्त्र कशा करता निर्माण झालं वगैरे अर्जुनाचा विषय मांडला पहिल्या अध्यायाला सुरुवात झाली आरंभाला ज्ञानोबरायने कुणाला नमन केले ज्ञानेश्वरीच्या आरंभाला कुणाला नमन केले देवाला कोणी देवाला केले कारण देव 33 कोटी आहेत ना ओम नमो जयाद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूप असलेल्या देवाला काय केले नमन केले ब्रह्मस्वरूप असलेल्या देवाला नमन केले त्याच्यानंतर गणपती बाप्पाला नमन केले पण शब्दात गणपती बाप्पा उभे केले 6 हाताचे गणपती ज्ञानोबरायने उभे केले आहे का जय जय स्वसंदेवा तुझी गणेश हो सर्वार्थमती प्रकाश हो मने निवृत्ती दासो अवधारे रोजे हे शब्द ब्रह्माशेष तेची मूर्ती सुयेश ते वर्ण को निर्दोष निर्वत असे स्मृती तेची अवयव देखा अंगिक भाव लावण्याची ठेव अर्थ शोभा अष्टादश पुराणी तेची मणी भूषणे पदपद्धती ठेवली प्रमेय रत्नाची पदबंधना तेची रंग केले अंबर याचं साहित्य वाणी सपोर देखा काव्य नाटका जे शुद्ध घंटिका अशा प्रकारे गणपती बाप्पाचं वर्णन केलं गणपती बाप्पाचं वर्णन झालं की सरस्वती मातेला नमस्कार केला आता विनोबा विलासनी जे चातुर्यार्थ कलाकारिणी शारदा विश्वमोहिनी नमिलिनिया सरस्वती मातेचं नमन झालं की कुणाला नमस्कार केलाय कुणाला केलाय सद्गुरु ज्यांनी ताईलो हा संसार गुरु मनोनी विशेष अत्यादरो विवेकावरी गुरुला नमस्कार केलाय गुरुचे वर्णन केले म्हणजे मला गुरु माझ्या हृदयात बसलेले आहेत वगैरे त्याच्यानंतर काय केलं महाभारताचं वर्णन केलं आता महाभारताचं वर्णन झालं महाभारताच्या नंतर गीतेचं वर्णन झालं गीतेचं वर्णन झाल्यानंतर ही गीता सांगण्याचा मला काय नाही अधिकार नाही अधिकार नाही मी कोण आहे सामान्य एक चिलक आहे आणि चिलताला समुद्र पार करून जाणं काय नाही
अवघडे 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 सोपं नाही. आणि मग असं सांगून पुन्हा सांगितलं मी करणार, कारण मला माझ्या घरी येत असे येते धरू देण्याचे बोली मी सदरू जे सानुकूल स्वीकरू ज्ञान देव म्हणे म्हणत नाही. अर्थ सांगून जातोय माझे गुरु माझ्या पाठीशी उभे आहे त्यामुळे मी बोलेन. आणि मग असं बोलल्याच्या नंतर गीतेच्या श्लोकाला सुरुवात झाली एका म्हाताऱ्याच्या बोलण्यापासून. कोणतं म्हातारं? बिना डोळ्याचं. डोळे होते पण फोकस गेलेले होते. गाडीचे लाईट होते. मला एक सांगा, आता हा लाईट चालू आहे, हा जर गेला म्हणजे कीर्तनात जाऊ नाही अशी माझी इच्छा आहे, पण गेला तर लाईट तसाच राहतो का? फुटतो. पण त्यातला आतला पॉइंट तसा त्याचे डोळे साबित होते पण त्याचे पॉइंट गेलेले होते. तुम्हाला माहिती आहे तुम्ही सिस्टीम पॉइंट गेलेले होते. ते धृतराष्ट्र डोळे चांगले होते पण त्याचे फोकस गेलेले होते. आणि माऊली ज्ञानोबा म्हणतात मला वाटतं वरचेच फोकस जाईल का नो, आतलाही त्याचा ज्ञानाचा फोकस काय झालेला आहे? गेलेला आहे. असा तो आंधळा त्याच्या बोलण्यापासून धृतराष्ट्र वाच धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेतायुत्सव मामका पांडवाश्चैव किम कुर्वत संजय. ऐकते धृतराष्ट्राने विचारायला सुरुवात केली, हे संजय माझे पोरं आणि बंधूचे पोरं ते काय केलं असे गेलेली ते धडकरी कथन करी मजप्रती, बरोबर आहे का नाही? आणि मग काय करताय? आणि मग संजयानं सांगायला सुरुवात केली माझं दोन्ही बाजूला सैन्य उभं आहे. एका बाजूला कौरवाचं सैन्य आहे, एका बाजूला पांडवाचं सैन्य आहे. दुर्योधन गेला आपल्या गुरुजवळ आणि आपल्या सैन्याची ओळख करून द्यायला लागला. आपल्या सैन्याची ओळख केली, पांडवाच्या सैन्याची ओळख करून दिली. त्यानंतर दोन्ही सैन्याचं बदलही सांगितलं. आपलं सैन्य कसं श्रेष्ठ आहे या युगाचे मनोव्यापारी हे विश्वची वै सहारे हा कृपाचार्य नपुरी एकलाची ऐका नाही. आणि पुन्हा सांगितलं काय आपला सेनापती काय बलवान आहे. कोण आहे आपला सेनापती? भीष्माचार्य. आणि त्याचा सेनापती कोण आहे? नाव सांगून त्यानं कोणाचं? भीमदादाचं. कारण खादार होते भीमदादा जास्त. अशी बोलून या मातू सांगितली ते बरोबर आहे काही केलं. आणि मग महाराज त्या दोन्हीचं वगैरे वर्णन केलं, अर्जुनाचं वर्णन केलं, त्या रथाचं वर्णन केलं. अर्जुनाचा रथ दोन्ही सैन्याच्या मध्ये भागी नेऊन उभा केला. अर्जुनानं सांगितल्याप्रमाणे भीष्मद्रोण प्रमुख सर्वेश्वरांचं महिषिता वाद भारत पश्यतान समवेतान करून येते तथा पश्यसिदा भारत पितृण तपितामह मातुरान धातृण सुतान गोत्रान सचिन तथा सोसुरान सोळदशे वर्षनयो उपरूपी तत्सविशेषी कौंतेय सर्वान बंधून अवस्थितान. असं बोलल्याच्या नंतर जे भीष्मद्रोणाधिक जवळीकीची सन्मुख आणि पृथ्वीपती आणि बहुतार्थी ते सत्य करून या अर्जुनाचे पाहतो तो दळभार समजतो संभ्रमेशी आहे नाही. मग पाहिलं अरे मला ज्यांच्याशी युद्ध करायचंय ते माझे मामा आहे, कोणी सासरे आहेत, अशा प्रकारचं त्यानं वर्णन करायला सुरुवात केली. आणि मग महाराज देवानी असं युद्ध करणार नाही अशा प्रकारचा अर्जुनाचा मोह वगैरे देव पहिल्या अध्यायात बोलले नाही. दुसरा अध्यायाला सुरुवात झाली. दुसरा अध्याय संजयाच्या बोलण्यानं सुरुवात झाली. संजय वाच तुम्हाला बोल पाहिजे का? काही पाकिटे नाही कधी असं माहितीये का? कधी व्यवस्था मारला माहितीये का? मला कधी व्यवस्था 500 कमी मला डोकले हुशार आहे महाराजांनी बाबा नाही महाराजांनी बरं का. आणि मग कीर्तन त्या महाराजांनी चांगलं सांगितलं पण म्हणजे वेदांत सांगितला आणि लोकांनी वेदाचा अंत केला. लोक आज त्या कीर्तनातच मला इशारा करू लागले अर्धे कीर्तनातून हसवण काय नाही. नवराई सांगणं, बायको सांगणं, काहीच सांगणं, सासू सांगणं, सासराई सांगणं, हे मजाच नाही म्हणले. मजाच नाही आली कीर्तनात. काय मजा नाही कीर्तनात, काय नाही मजाच नाही आली म्हणले. आणि मग मला तेवढं ठरलं होतं 15,000. मला 15,000 ठरलं होतं. मला ते पाकिट देतात पोरं यजमान होता त्यानं अगोदर माझ्याजवळ पाकिट दिलं होतं. मी खिशात घातलं होतं. त्या माझा नारळ द्यायच्या आधी त्यानं बाजून बोललो म्हणजे इकडे माझं म्हणजे काय 5 काढा म्हणजे त्यातले
मात्र ठरलंय ना रे, तू मोजूनही दिलंय ना, आता देऊ दे ना. जा त्या मला पुन्हा आणायचंच नाही आपल्याला. बरोबर का? म्हणजे तुम्ही एवढ्या जोरात हसले म्हणजे तुम्ही असं केलंय पुन्हा सोबत. नक्की 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 केलं. हा मला माहिती आहे मला. माणसाला पहिला अध्याय संपला, दुसऱ्या अध्यायाला तथा विषयांतर वाक्य वाचवलं मग संजय म्हणे राहत्याचे तुका तुझे शुभगुरु नदी ते पुढे पुढे समजनशील स्नेह कोणाले अशातून ते नेत्रवळे असे तीर्थ कोणी पहिले देशे रवा चळपडे नात्र या प्रवासी आधीच देशे शरीर पहिले विरमले हृदय त्याची म्हणून कृपा आकळीला आणि सतशाती कोमायला जाय त्याचा कदमी रूपाला त्या जाऊन त्या तो पांडव कुमार मानवाचे जन्मले कोणी शारंग करू काय बोली वगैरे सगळं वर्णन आलं. भगवंताने बोलायला सुरुवात केली तुझा स्वार्थ स्मरण येतं विषमे समुपस्थितम अनारे जुष्टमस्वर्गे मकीर्ती कर्म अर्जुन. पुन्हा अर्जुनाला बोलायला सुरुवात केली जेव्हा तू ज्यांना मार म्हणतोय ते कसे आहे गुरु नाहत्वान मान भावान श्रेयो भोक्तुम भेक्षमपि वयोपि अद्वार्थ कामान विभूति हैव बुद्धि होगान रुधिर प्रतिक्रान कथम विश्वमान संगे द्रोणांच मधुसूदना विष्णुवे प्रति रक्षामे पूजार आवडी सुदना. शब्दाचं वर्णन केलं भगवंतांना बोलायला मला आणि वेदांत भगवंतांनी खरे सिद्धांत सांगायला 11व्या श्लोकापासून गीतेच्या दुसऱ्या अध्यायाच्या 11व्या श्लोकापासून काय केली सुरुवात केली. कोणता 11वा श्लोक? असोचान सुचकम प्रज्ञावादांश भाससे गतासुन अगतासुंस्य नाम सोचन्ति पंडिताः. मग अर्जुना किती म्हणते आम्ही या नवरदी आपण पारायण करून घ्या. मग अर्जुना ते म्हणते आम्ही या नवरदी केली जे तो आहे तादरी माधारीची तो दांता तरी मनविशी तरी निवेदी न कंडिशी आणि शिकवून तरशी बोलता होता ती जाते झाला की विषय तिथून झालं 12व्या श्लोकात सांगितलं न पेवा आमच्या तुनासम न कोणे मे जनाधिपा न चैवन भविष्याम सर्वे ओयम तत्परनार्थ सांगे नाही. आणि मग इथून महाराज सिद्धांताला सुरुवात झाली. खरा सिद्धांत इथून सुरू झाला. आता आपल्या भाषेत आता ते तुम्ही बोर व्हायला लागले त्याच्यात आता नाही मला वाटतं 8व्या ते लोक असंच चालू द्यावं सकाळी काय काय झालं आता ते नाही. अरे मागचा एक विचार करावा आपला धर्मग्रंथ आहे ज्ञानेश्वरीचा धर्मग्रंथ आहे ज्ञानेश्वरी आपला धर्मग्रंथ आहे. एका शब्द आता होत नाही माझ्याकडून होत नाही मूर्खपणा आहे माझा सुद्धा तो कीर्तनातून मी प्रकट करतोय एका शब्दावर चिंतन करावं महाराज आपलं काम कर माणसं म्हणते महाराज आमच्या टाइमच नाही हो काय करतो मग महाराज मरायला टाइम नाही काय मरण टाइम विचारून येणार हे टाइम नाही आपल्याकडं किती तरी टाइम आहे महाराज किती तरी टाइम आहे. मला सांगा घरी आपण शेतातून किती वाजता येतो? तुम्ही किती वाजता येता शेतातून घरी? 6 वाजता बरोबर आहे की नाही? आणि झोपता किती वाजता? कीर्तनात नाही म्हणलं मी कीर्तनात आल्या झोपताय मला माहिती घरी 10 वाजता 9 वाजता 10 वाजता 9 ला 10 बरोबर आहे की नाही? 6 ते 9 किती तास झाले? 3 तास. 3 तास काय करतात? अमेरिकेत काय चाललं दिल्लीत काय चाललं अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष काय बोलला पाकिस्तानचा काय बोलला पाकिस्तानला टमाटे 250 रुपये किलो झाले आणि तो बायकोल सांगायला बायकोल एकदम म्हणे टमाटे पाहिजे तो लोक म्हणे कोण 250 रुपये किलो टमाटे झाले अहो ती म्हणे आजच बाजार झालाय म्हणे मी तर 10 रुपये किलो घ्यायचे अरे हा मी पाकिस्तानात झाले तर ती म्हणे तू काय पाकिस्तानात आहे काय करायचं आपल्याला काय घेणं ना देणं काय करायचं आपल्याला बरोबर आहे का नाही मला एका सकाळी आपण उठल्यापासून गावात एक चक्कर आणून ठेवले आपल्याला काय करायचं तुम्ही पुन्हा माणसातून कीर्तन करायला आणले का आमची रिकामीपणी काढायला आणले अरे एका शब्दाचं चिंतन व्हावं जर उद्धार करून घ्यायचा असेल तर विठ्ठल विठ्ठल अरे सांगितलं आतून ज्यांचा विचार करतो ते तुझा विचार करतायत का? आणि मला हा सिद्धांत जर लक्षात आला ना जीवनच सफल झालं. आपण मुलाचा विचार करतो मुलीचा विचार करतो नाताचा विचार करतो त्या आपला विचार करतात का? करतात
आता जाते ते ज्ञानेश्वरीचं पुढचं सांगत नाही. आता मला एवढं उत्तर द्या, आपला टाइम फक्त 13 मिनिटं राहिले. आपण 13 जास्त राहिले, 17 मिनिटं 10 बरोबर बोलायचं आपण. मला एक सांगा, आपला विचार करतात का की तुमच्या इकडे माणसं मरतात का? मेल्यावर काय करतात? मेल्यावर काय करतात? जाळतेत ना. म्हणजे मेला गेले तर उचलून जाळतेत का? एक एक क्रिया सांगा, लक्षात राहिले का? लोटायला मारायचं म्हणल्यावर काय करतात त्याला? बसविला. बसल्याला वेगळा आणि बसवल्याला वेगळा. काही माणसं कीर्तनात बसतात. काही माणसं कीर्तनात बसतात आणि काही बसवलेली असतात. मला विनोद करा, हसत नाही, गंभीर प्रसंग सांगा, रडत नाही, काही असे टप्पा हातात असतात, डोळ्यातून जीव गेला महाराजांना असे टप्पा हातात की महाराजांना घेऊ वाटतं आपलं काही चुकायलं का काय एवढं लागले टप्पा हातात महाराजांना. बरोबर आहे काय? बसलेले बसवतात. तुम्हाला काय सांगायची गरज आहे का? ते मुलगी येते, मुलगा येतो, बायको येते, सगळे येते. मला जीवनभर त्या व्यक्तीने यांचा विचार केलेला असतो. बरोबर आहे ना? त्या व्यक्तीने यांचा विचार केलेला असतो. आता तो मेलाय. मला सांगा, त्याला जीवनभर आपला विचार केलाय, मेल्यावर आपण त्याचा विचार करावा का आपलाच करावा? तो मेलाय ना, आता राग करायची त्याची. आता त्याच्या जळायच्या वेळेस तर त्याचा करा विचार. करायचं करतंय का कोणी? बायको रडते ना, खेळच मोठा आहे मला. गेलो ना, शपथ कोण सांगत नाही, मला हसू येतं. तुम्ही माणसाला तू काय सगळ्याच्या काळजाचा आहे हसू यायला काही म्हणा, तुम्ही पण मला हसू येतं. एकदा आणि एकाच्या अंत्यविधीत गेलो, पण जोडीने गेलो. जोडी कळत जोडी बैलाची नाही, मोटरसायकलवर गेलो. आमची महाराजांची गाडीवर उतरली, तो माणूस बसलेला, बाया बसलेल्या, त्या रडा गेल्या. ती गेली आणि गेली की तीन लोक डोळ्यात पदर लावला. नामा म्हणे संत कासावीस सारे लावी ती पदर डोळे लगेच डोळ्यात पदर लावला. पण मला टेन्शन आलं, माणूस ओळखीचा नाही, पालखीचा नाही, नात्यातला नाही, वात्यातला नाही, लढू कस काय आलं? विचारलं, अरे तू रडू कस काय आलं? नात्यात नाही, गोत्यात नाही, ओळखीत नाही, पालखीत नाही. ती म्हणजे रडू नसता ये, तसं करावंच लागत असते. लबडपण आहे का नाही? लबडपण आहे का नाही? कोण विचार करतोय महाराज आपला? नामदेव महाराजांचा गोडा होते का? ते रोज एकदा वाचला. कनाडी पुत्र रे स्मशानी भूमी गणारी गोत्रधारी महाराज पाहुणे येतात, रावणे येतात, सगळे येतात आणि एकच शब्द वापरतात, काढा काढा यासी मनते जाई. आणि म्हणून सिद्धांत आहे हेच जाऊ द्या. ते बाकीचं शरीर लोक धोका देतात, देऊ द्या. आपलं शरीर आपल्याला काय देतं? धोका देतं का नाही? धोका देतं ना महाराज. ज्या शरीराला आपण माझं म्हणून जगवलंय,
त्यात काय गोड वर्णन माऊली ज्ञानोबा करतात. माऊली म्हणतात, अरे महाराज आपण सर्वस्व शिनोनी येते मिळवून या समृद्धी जाते. महाराज देहाचे पोखावे काय आहे का नाही. मग येतो पांच मेळावा शेती अंतरेल पंचत्वा तै वेळी केला के दिवसा वाशिनू आपुला. काही सायासे पुण्यार्जिले संसार का अपेक्षिले परिणेन तिथे काय तिचे अप्राप्य. अशा प्रकारचं गोड वर्णन केलेलं आहे. आणि हा ज्ञानेश्वरीच्या माझा ज्ञानाला ज्ञानाला आरंभ झालेला आहे. अशा प्रकारचं जर ज्ञानेश्वरी वाचली तर त्याला ज्ञान होतं. ज्ञान होय अज्ञानारूपी अज्ञान असला तरी त्याला ज्ञान होतं. वाचून त्याला ज्ञान होतं. आणि मला नाही कळालं तर ते टिकेलच वर दिलेलं आहे. ज्ञान होय मुळा अति मूर्ख त्या दगडा मूर्ख असेल दगडासारखा रेडा ज्याच्या तुम्हाला हात ठेवल्यावर बोलू शकतो तर आपल्यासारख्याचं काय आहे. म्हणून ऐसा वर असा वरच त्या ठिकाणी त्या ग्रंथाला ते भगवंतांनी गतीनाथाने दिलेला आहे. आणि मला त्या सगळ्याचा फायदा आहे. डोळा पाहावी पंढरी. ज्ञानेश्वरी डोळा पाहावी पंढरी. हे पंढरपूर नाही करते. त्या पंढरपूरचं वर्णन नाही. त्या पंढरपूरचा काही संबंध नाही. कारण सगळं हा ज्ञानेश्वरी ग्रंथाचं वर्णन करणार आणि एकच अर्धचरण कसं काय येईल पंढरपूरचं कसं येत नसतं. मागचा पुढचा पाहून संबंध लावावा लागतो. डोळा पाहावी पंढरी त्याचं फळ सांगितलंय. ज्ञानेश्वरी वाचण्याचं फळ आहे डोळा पंढरी पाहावी. पंढरी शब्दाचा अर्थ पांडुरंग. पंढरी म्हणजे पंढरपूर नाही. पांडुरंग पंढरपूरच्या गावाचंही नाव आहे. आणि पण देवाचं एक नाव काय आहे पंढरपूर. पंढरी पंढरी म्हणता पापाची बुहरी तिथे देवाचं नाव आहे. बरोबर आहे का नाही. आणि म्हणून
देव साक्षात पाहायला मिळेल नुसतं पारायण केलं तर. अशा प्रकारचं मला जनाबाईचा एवढा मोठा उच्च अधिकार असलेल्या जनाबाई म्हणतात जो ज्ञानेश्वरी वाचतो ना मी त्याला लोटांना वाचे सगळ्यांना एक प्रार्थना आहे मुक्ताबाईच्या सारखं तुम्ही करत आहात. पण दररोजच्या 300 ओव्या जर वाचल्या तर महिन्यात पारायण होतं ज्ञानेश्वरी. 300 ओव्या वाचायला जास्तीत जास्त 20-25 मिनिटं लागतील. त्याच्या वाचण्यावर 15 मिनिटात होऊ शकतात. अर्धा तास जरा आणि ते 24 तास कोणत्या टायमाला सकाळी वाचा दुपारी संध्याकाळी कधी झोपता कधी वाचा. 300 ओव्या नाही 300 होतं 150 नाही 150 होतं 100 नाही 100 होतं 50 50 नाही होतं 25 25 नाही होतं 11 ओव्या काही अडचण नाही. 11 ओव्या तरी जणी ते श्लोटांगणी 11 ओव्या मला आमच्याकडून 11 वाचणं होत नाही. मग एक ड्रेसचा डबा घे अशा जागी जाय की तिथं कोणी येणार नाही. लोकांनी घेऊन काय फायदा आहे. 11 ओव्या जर आपल्याकडून वाचणं होत नसतील तर काय जगण्यात अर्थ आहे. आपल्या माणूस म्हणून जन्माला आलोय आपण बरोबर नाही. मग दया उनी पशु बरे द्यावा त्याच्यापेक्षा मग पशु बरे द्यावा बरोबर. असा नियम आपला प्रत्येकाचा व्हावा राहावा आणि याची डोळा मुक्तीचा सोहळा अशी आपण प्रार्थना करूया. आपली वेळ संपलेली आहे. सगळ्यांना मी दोन विनंती करतोय ते थोडा वेळ 2 मिनिटं फक्त भगवंताच्या नामाचा जप करा आणि जे विठ्ठल करायचं विठोबा Thank you.